नमस्कार मंडळी. तर आहे आता दुपारची वेळ. दुपारचे वाजले आहेत आता 3:30 पावणे 4 झाले आहेत. तर थोडी वेळ झोपले होते 1-1.5 तास आणि मग आठवण आली भाजी वगैरे नव्हती, तर मग भाजी वगैरे घेऊन आली जाऊन. ऋतुजा तर झोपली आहे, तर मी तिला पण नाही माहिती मी भाजी घेऊन आली. दरवाजा बाहेरून बंद केला आणि जाऊन भाजी घेऊन आली. तर आता भाजी वगैरे घेऊन आली आणि भाजी धुतली आहे, आता ठेवली आहे फ्रीजमध्ये, नाही अजून टाकली. तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया. तर आता संध्याकाळची आता सगळी तयारी, लगेच काम चालू होईल सगळं. तर आता मग ते सगळी भाजी वगैरे साफ करते. मेथी कोथिंबीर वगैरे घेऊन आली आहे, तर तीसुद्धा आता साफ करून फ्रीजमध्ये ठेवते. आणि सामान घेऊन आली आहे. ऋतुजाचं डान्सच्या 1 किंवा 2 दिवस पहिले मी सामान घेऊन आली आहे डीमार्टमधून, पण मला वेळच नाही आहे सामान ठेवायला. तर बघते, सामान पण ठेवायचं आहे सगळं. आधी भाजी जी घेऊन आली आहे ती मी पहिले सगळे फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग सगळं सामान वगैरे सगळं आज भरून टाकते. कारण की खूप दिवस तिथे कोणी हॉलमध्येच पडल्यात 2 ते 3 दिवस. तर आज काही करून सगळं आटोबाला लावायला लागेल. तर तुझ्याचे पप्पा बोलतील सगळं पसारा करून ठेवले ना, अजून काय आटपाटप नाही केली. त्यांचं असं काही नाही बोलत, तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कर. आणि सामान पण खूप जास्ती असतो, कारण मी 2 महिन्याचं एकदाच सामान घेऊन येते, त्याच्यामुळे सामान पण भरपूर असतो. तर आता चला पहिले भाजी ठेवते आणि मग नंतर आपण आपलं सगळं सामान आहे मी दाखवते तुम्हाला. मी काय काय डीमार्टमधून सामान घेऊन आली आहे ते. चला. तर सगळी भाजी वगैरे होती ती मी आता सगळे ठेवून दिली आहे फ्रीजमध्ये. आता वाजले 4:30. ऋतुजा तर आता झोपली आहे. आधी तिला उठवत पण नाही मी, तिला सगळं काम आवरते. आता पहिले मी सामान भरून घेते. मग सामानाचाच मेन प्रश्न पडलाय. जे वॉटरमेलन आहे ऋतुजासाठी एक आणलेलं आहे, ते जरा धुते. त्याला कापून बघायला पाहिजे पहिलं चांगलं आहे की नाही ते. कापूनच बघते. हो आहे, लाल आहे. मला वाटलं चांगलं आहे की नाही काय माहिती. अर्धा फ्रीजमध्ये ठेवते आणि अर्धा ऋतुजासाठी ठेवून देते. तिला कापून देईल. तर आता मी सगळं पहिलं मी आता पहिले कपडे चेंज करते आणि सगळे बघा बिस्किटांचे पॅकेट वगैरे आहेत सगळं साहित्य, ते सगळं मी वरती सगळं टाकून देणार आहे. पहिले मी कपडे चेंज करते आणि त्याच्यानंतरच मी सगळं हे सामान ठेवते. चला भेटूया थोड्याच वेळानंतर. तिथे माझा गळ्याला काय झालंय, सर्दीसारखं झालंय. सर्दी आणि डोकं पण खूप दुखते. तर इथे इकडे बघा बिस्किटचे पॅकेट आणि हे मी काचेचे ग्लास आणले, मी पुढं दाखवतोय. मी काचेचे ग्लास घेऊन आले. शाळेत खोलाय
उलटे सुलटे बॉक्स खोल. पहिले पण आहेत माझ्याकडे, पण जरा वेगळे आहेत, पातळवाले. तर हे थोडे मी जाडवाले घेऊन आले. तर त्याआधी मी काढणार नाही वापरायला, असंच ठेवून देणार आहे. रस्त्याने मला दाखवायला ते मी छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, ज्या मी तरी काल मी जे छोटे छोटे म्हणजे आपले पावडर, हार्पिक, अजून फिनेल, हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी छोट्या छोट्या वस्तू सगळ्या लगेच आम्ही आलो त्याच दिवशी लावून टाकल्या. बटर, चीज, सॉस, मेयोनीज, हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या, चॉकलेटचा डब्बा, जे ऋतू ब्रेडला वगैरे खाऊन म्हणजे लावून खाते, ते गोष्टी मी अशा सगळ्या लगेच ऑटोबाला लावून ठेवल्या. बाकी जे थोड्या थोड्या वस्तू आहेत ते राहिल्यात. पावडरचे डबे, बाम, आयोडेक्स, विक्स, हे सगळ्या गोष्टी ज्या मी छोट्या मोठ्या अर्ध्या लगेच मी शिफ्ट केल्या. पण या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे भरपूर अजून बाकी आहेत, ते हे मी तुम्हाला दाखवते. हे सगळं ऋतुजाचं खाणं बघा, हे असं आवडतं ऋतुजा. हे चहा पावडर, आम्ही चहा तर जास्ती कोण पित नाही, एकच टाईम सकाळी चहा बनते, त्याच्यामुळे मी असे पॅकेट आणले छोटे. अजून हे ऋतुजाचं बिस्किट, ते चोकोस, अजून हिंग, दाणा पावडर आहे, सगळं ऋतुजाचं आहे. अगरबत्ती आहेत, कोलगेट, आणि हे चिकन मसाला. हे सगळ्या गोष्टी मी आणल्यात त्या पहिल्या बरोबर. काल मी विक्स शोधत होती, विक्स कुठे गेला, मला असं वाटलं की मला नाही, विसरली वाटतं. तर हे सगळं मी पहिलं ठेवून देते, आणि मग नंतर जे आपलं डाळ, तांदूळ वगैरे गहू आहेत ते नंतर आपण शिफ्ट करूया. तर आता किचनच्या वट्ट्यावरती चढायला लागणार आहे, कारण की हे जे बिस्किटचे पॅकेट आहेत ते मी आता सगळे असेच वरती ठेवून देते. तर बघा मी कुठे चढली आहे ती, इथे आहे बिस्किटची जागा. तर आता हा पण डब्बा आहे तो बाजूला घेऊया. हेड अँड सी बिस्किट आणि ओरिओ खूप मोठा मोठा घ्यायला बघत होती, पण पप्पाने ह्यावेळी घेतले नाही. आता नॉर्मल बिस्किट आणलेत आम्ही, नाहीतर आमची बिस्किटं खूपच असतात. ओरिओ पण असतात आणि हेड अँड सी पण खूप, डार्क फंटर सगळे आम्ही आणतो बिस्किट. पण ह्यावेळीच आम्ही बिस्किटं कमी आणलेत, कारण की ऋतुजा ह्या 2-3 आठवड्यामध्ये जास्तीच खोकते, त्याच्यामुळे आम्ही बिस्किटं खूप कमी केली आहेत. हे सगळं आधी सध्या काही काढायचंच नाही आहे, जे आम्हाला लागतात बिस्किटं तेच. हे जे ऋतुजाचं सगळं आहे ते सध्या नाही, तिला काढूनच नाही द्यायचं आहे. तर राहिले आहेत हे, ते पण मी फटाफट छोटे छोटे वस्तू आहेत त्या ठेवून देते. मग आपण बाकीच्या डाळी वगैरे सगळं काढूया.
आहे कपड्याची पावडर, ती सुद्धा मी एकदाच भरून घेते. पॅकेट ठेवायचे नाही प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मग असं वरतून ठेवलं ना बरं वाटतं. इतकी तर काय राहत बरणीमध्ये अर्धी तर आज लाईटीला काहीतरी झालं आहे सारखी डीम होते सारखी. हात दुखले माझे. गुड्डू झोपून उठली, गुड्डू झोपून उठली ना गुड्डू झाली. गुड्डू चेहरा बघ कसा झालाय. आंघोळी करशील का मग? तोंड बघ पहिलं तुझं आणि खायचा विचार करते. इतकी राहिली आहे की अजून दुसऱ्या डब्यामध्ये पण काढते आणि बाकी ठेवून देते. आपला रोजचा डब्बा आहे ना. बस ओली होऊन जाते. बॉटल ऑलरेडी ओली झाली, एवढी ठेवून देते बाजूला है ना. गावच्या मम्मीला आपण काल चप्पल आणलेली ती ठेवून देते. गावच्या मम्मीला ह्याच्यामध्ये डिमांडमधली चप्पल चांगली वाटते, ठेवून देते. जेव्हा जाऊ आपण गावाला तेव्हा घेऊन जाऊ. साधा तर बघून झाला, अर्धा भरते आता. तू पण आता आंघोळी करून घे. ते आहेत गहू, हे मी 15 ते 16 किलो आणले आहेत गहू, तरी ते मी पिशवीमध्येच ठेवलेत. तर आता बघूया, ज्यावेळी ऋतुजाचे पप्पा येतील तेव्हाच ते खोलतील. मला तर काय खोलणार नाहीत. एकदाच गहू आणले की बरं पडतात. काय कापते? बघितलं चांगलं आहे बघ. किती टेस्ट करून बघितला. ओके. आता ठेवून दिले फ्रीज मध्ये. गोड आहे. छान आहे. खूप दिवसानंतर खाते ना. गावाला गेलो होते तर धम्मच वेल एकदम रसले असतात ते, तर पाणी पडतो निसता. गावचे असतात ते. छोटे कट करून देऊ का? काट्याच्या मध्ये खाशील? नको नको, असंच दे. असे अख्खे असे कसे मग स्टाईल मध्ये जमेल तुला खायला? मीठ टाकू का? हा ना, नको माझ्यामध्ये नको टाकू. एवढं खाली देऊ का? बसते खाली? हो. वरती बसून खातेस? ये वरतीच दे. या खायला. मला असं वाटतं खायला.
मला मी बिलकुल नाही आवडत. तर इकडे बघा केवढा पसारा काढला आहे तो. हे बघा सगळं आता हे सामान मला भरायचं आहे बघा. आणि हे मी ना मस्त अशा बरण्या घेऊन आली आहे. डबे हे 6 आहेत आणि हे जे बरणी आहे ते 4 आहेत. आणि असे तर माझ्याकडे आहेतच खूप चांगले आहेत बरण्या, तरीसुद्धा मी घेऊन आली. मला आवडल्या त्या डिझाईन. तर हे सगळं सामान जे आहे ते मी आता सगळं भरून घेते. ते सगळं कडधान, कारण ऋतुजाला आमच्या लागतो सगळं हा असा कठोरची भाजी ना. आणि इथे तेलाचा मी डायरेक्ट बॉक्सच आणलाय. डब्बा घेऊन येते पण ह्यावेळेस आम्ही बॉक्सच आणलाय. तेलाचा मी डब्बा नाही घेऊन आली. 15 ते 16 लिटर किलोचा पिशव्या घेऊन आली आहे. तर हां डब्बा नाही आणला बेटा ह्यावेळी पप्पाला बोलले पिशव्या घेऊया आपण. कपाटाची अवस्था बघा. आता सामान सगळं संपलंय सध्या, तर आहे तसं तर थोडं थोडं. तर हे सगळं काढून टाकणार आहे मी आणि सगळं आता नवीन भरणार आहे. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना मी पुढच्या सगळ्या त्या मी आता काढून टाकते. इकडे पाठीमागे तर आहेतच काचेच्या वगैरे. तर सगळं उलटं सुलटं झालं आहे. मम्मी तुझं झालं का? इतका सारा सामान बाकी आता सगळं डब्यामध्ये ठेवून देणार सगळं बरणं. अच्छा. डेली रोजच्याला लागतात त्या बरणं मी तसं ठेवते. बाकी सगळं अजून इकडे पण डाळी भरल्यात आणि मग हे सगळं मी आता मोठ्या डब्यामध्ये ठेवून दे. लवकर ना आटपणार आज. सगळे डबे वगैरे सगळी कपाट वगैरे पुसली तेव्हा मी हे सगळं ठेवते. म्हणजे आता जेवण नाही बनणार लवकर. अक्रोड असं मी ज्या नवीन बरण्या आणल्या होत्या, नवीन डबे इकडे पाठीमागे ठेवलेत. ह्यातलेच आणायचे आता. हे असे मला फ्लावरवाले नाही आवडले. हे मस्त वाटतात. काचेच्या आणायच्यात. ह्या आपल्या तर ह्या पहिल्याच्या आहेत काचेच्या ऑलरेडी. खूप फुटले त्याच्यामध्ये. मम्मीकडे पूर्ण सेट होता त्याचा. तर इथे मी सगळं लावलं असं. हे मला रोजचा डब्बा जे लागतो मसाल्याचा तर ते मी इथेच ठेवते. आणि मला हिंगाच्या डब्या तर खूपच लागतात. तर मला जेवढ्या महिनाभराच्या लागतात तेवढ्या मी भरून ठेवते. तर इथे ही रोजची डाळ लागते ती खाली ठेवते, कारण की माझा हात वरती जात नाही. आणि साखर, चहा पावडर इथे खाली, परत हळद, गरम मसाला हे सगळं वरती. आणि एक तिखटाचा डब्बा जो आहे लाल तिखट ते मी इथे जवळ ठेवते. इतक्या गोष्टी मला ज्या लागतात त्या मी जवळच ठेवते. असं सगळं साहित्य माझं झालं भरून. इतकं माझं पसार बघा पडलेलं आहे. डाळी आहेत भरपूर काय आहे. हे सगळं आता मी उडदाची डाळ, साखर वगैरे भरायची बाकी आहे. बासमती भरली इथे ह्या डब्यामध्ये. आता हे सगळं पसार आवरते. चला पण अभ्यासाला बसले. तुला मोबाईल पाहिजे का? घे घे. बोलेल तेव्हा ते मी ॲब्सेंट त्या दिवसाचे राहिले. म्हणजे ॲब्सेंट नव्हती, आमचं डान्स प्रॅक्टिस चालू होती ना, तर तेव्हा काही शिकवलेलं आहे ना ते राहिलं आहे. ठीक आहे, मग मी हे घेऊन जाते. ठीक आहे. आणि आज सुट्टी आहे ना मलाच, म्हणून पप्पा पण घरी आहे आज.
आणि पप्पा इथे जेवण बनवतोय, माझ्या मम्मीला मदत करतोय. तर बघूया माझ्यासाठी काय आणलंय माझ्यासाठी त्याने शिवायला. नॉनव्हेज आम्ही महिन्यानंतर बनवते. हा, हे काय बनते मम्मी आज? चिकन बिर्याणी, परत चिकन सुक्का. हा बिर्याणीसाठी पाणी ठेवलंय गरम करायला. आणि चिकन सुक्का. हो, किती सारे चिकन्स आहेत. आणि इथे पाय. मला पाय लागतो. ते कांदा कापून घेतलेला आहे मम्मीने. शिव बालाजी. बालाजी. आणि ही कढाई येते. आणि हे पावभाजी रात्रीला मम्मीने बनवली, त्याचे पाव. 31 साठी आम्ही पावभाजी ऋतुजाचा डान्सच्या आधी आम्ही गेलो ना ज्यावेळी, तर दुपारी मी पावभाजी वगैरे करून गेली घरातून, कारण की मला माहिती होतं रात्री यायला उशीर होईल लागलं ना, हा, तर त्याच्यामुळे मग मी काल दुपारीच पावभाजी केली होती. इतके सारे कांदे कशाला? पाहिजेच ना आपल्याला. आपण इतके कांदे खातो? किचन ओला करून ठेवलाय. आपण इतके कांदे खातो? अरे यार, बिर्याणी करायची आहे ना आपल्याला. अच्छा. चल भेटूया थोड्याच वेळानंतर. ते चिकन ग्रेव्ही झाल्याबरोबर ऋतुजा आणि ऋतुजाचे पप्पा लगेच येऊन खायला बसले. दाखवते तुम्हाला ऋतुजा काय करते. हे बघा, ऋतुजाचं बघा चिकन घेतलंय आणि भात घेतलाय सुका तिने. मज्जा चालली ऋतुजाची. किती दिवस चिकन नाही खाल्लं ऋतुजाने घरातला? महिनाभर. बाहेरचं कधीतरी खाऊन येत होती. 2 महिने. हो, 2 महिने, 1 महिना. आमच्या घरामध्ये खूप नॉनव्हेज बनतो, पण ह्यावेळी ज्यावेळी उपवास असेल ना तर बिलकुल पण नाही. बाहेरून पण नाही येणार घरात. ऋतू बाहेर खाऊन येणार, पण घरात नाही बनणार. बघा, बिर्याणीसाठी राईस बनवलेला आहे, तो पण कशी घेऊन खाते ग्रेव्ही सोबत.